श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी पूजा शिंदे आपल्या मराठी हाऊसफुल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ह्या कटआउटची आपण डिझाईन बघितली होती, अगदी डिटेलमध्ये बघितली होती, पण मला ह्याची बल्क ऑर्डर आलेली आहे. सो मी म्हटलं तुमच्याबरोबर ही शेअर करावी. त्याचबरोबर आणखी 2 ते 3 डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये एकाच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण ही फुलं ॲज अ समई आसन म्हणून पण यूज करतो. आता गौरी गणपतीमध्ये आपल्याला ती खूप उपयोगी पडणार आहे. आपली कुठलीही रांगोळी चुकू नये यासाठी आपण आधी ना साध्या पानावरती त्याचं मेजरमेंट घेऊन व्यवस्थित मग रांगोळी ड्रॉ करायची आणि मग ती ट्रेस केली तरी चालते. आणि वन टाइम जेव्हा आपण करून ठेवतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेला ती रिपीट करता येते, यूज करता येते. फक्त ट्रेस केली तरी चालते. ठीक आहे. तर इथं मधला जो गोल आहे तो साधारण 1.5 इंचाचा मला घ्यायचा आहे. 1.5 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे. तर ही मी डिटेलमध्ये दाखवत बसत नाही. ह्याच्यामध्ये एक मोठं पान आणि एक छोटं पान अशा पद्धतीने अरेंज करायचं आहे. तर हे मोठं पान जे आहे ते 6.5 इंचाचं आहे आणि छोटं पान जे केलेलं आहे ते 5 इंचाचं केलेलं आहे. मेजरमेंट 6.5-5 इंच असं आहे आणि मधला गोल जो आहे तो 1.5 इंचाचा म्हणजे पूर्ण जो राऊंड असतो आपला तो 3 इंचाचा होणार आहे. ठीक आहे. बघा, तेव्हा मी रांगोळी ही बनवली होती आणि सेल सुद्धा केली होती. तर एका दिवसात ही पूर्ण सगळे 8 ते 10 जे मी फुलं बनवली होती 8 ते 10 ना, ती सगळी एका दिवसात सेल झाली. म्हणजे इतकी ती सगळ्यांना आवडली. त्याचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा, त्याचा फोटो मी बाजूला देते. कलर कॉम्बिनेशन सगळ्याचे त्यांना खूप आवडले. सगळ्यांनाच म्हणजे ज्यांनी घेतले ना त्यांना खूप आवडले. आणि ते बघूनच एका कस्टमरनी मला 12 फुलांची ऑर्डर दिली आहे. त्याच्यामध्ये त्यांना रेड आणि येल्लो हे कॉम्बिनेशन पाहिजे. 12 ही फुलं सेम कलरची पाहिजेत. बऱ्याच जणींना माझे व्हिडिओ, माझी सांगण्याची पद्धत, माझी जे डिझाईनची पद्धत आहे सांगण्याची ती खूप आवडते. तर आय होप की मी जर कलर कॉम्बिनेशन वगैरे जर व्हिडिओ केले रांगोळीचे तर ते सुद्धा तुम्हाला खूप आवडतील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना समई आसन मी जे बनवणार आहे, एक दुसरं समई आसन पुढचं जे बनवणार आहे ना, त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कसं करणार आहे याचा मी व्हिडिओ अपलोड करेन, जेणेकरून तुम्हाला थोडी आयडिया येईल. इथे तर माझी रांगोळी तयार झालेली आहे. अगदी थोडंसं आपल्याला मेजरमेंट इथं जास्त झालेलं आहे. तर जेव्हा मी हे ट्रेस करेन तर त्या पद्धतीने थोडंसं या पाकळ्या इकडे सरकवल्यात तर व्यवस्थित हे मेजरमेंट होऊन जाईल. तर ही एक आपली समई आसन झालेली आहे. तर ह्याला वुलन लावताना मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. प्रत्येक समई आसनातलं एक एक फूल मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने आपल्याला कलर कॉम्बिनेशन करायचं आहे. तर हे एक झालेलं आहे. आता आपल्याला दुसरी बघायची आहे. तर दुसरं हे समई आसन आहे ते अत्यंत सोपं आहे. तो मोठी समई असते, एखाद्याची मोठी समई असते, एखाद्याची मीडियम साईजची असते. मीडियम साईजची जर असेल तर साधारण आपलं समई आसन हे 8 ते 10 इंचाचं ठेवायचं आणि मोठी समई असेल तर 12 ते 14 इंचाचं आपल्याला फूल ठेवायचं आहे. जे तुम्ही बनवाल ते त्या पद्धतीने ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा, हे फोल्ड जे आहेत हे आपण करून घेतलेले आहेत. म्हणजे ह्याचा झाला हा मध्याच्या इथे आपल्याला मेजरिंग टेप घ्या किंवा काही घ्या. तर आपण इथे वरती 7 इंच आणि खाली 7 इंच म्हणजे 14 असं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. हा मधला जो पॉइंट आहे त्याच पद्धतीने करा. आडवा 7 आणि पुढे 14 म्हणजे वरची बाजू आपली सेम येईल. ठीक आहे. तर त्याच्या बरोबर मध्ये इथे एक आपला फोल्ड आहे, तिथे 7 आणि इकडे 14 आणि इकडं आणि या बाजूला 7 वरती आणि खाली 14. तर हे पॉइंट जे आहे ते सेम आलेले आहेत आपले. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला ह्याच्यातला गॅप किती आहे तो मेजरमेंट करायची गरज नाही किंवा इथे मेजरमेंट करायची गरज नाही. आता मेजरमेंट कुठं करायची आपल्याला, प्रत्येकातला गॅप बघा साधारण 2-2 फुटाचा साधारण 2-2 इंच आहे. ठीक आहे. प्रत्येक पाकळीतला जो गॅप आहे तो 2-2 इंच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचावरती डॉट करून घ्यायचा आहे. इकडे 1 इंचावर डॉट करून घ्यायचा आहे
सगळीकडे आपल्याला 1-1 इंचावरती डॉट करून घ्यायचा आहे. आणि या डॉटपासून आपल्याला हा जो डॉट काढलेला आहे दिसतोय ना, इथून आपल्याला 1 इंच वरती डॉट घ्यायचा आहे. ठीक आहे. प्रत्येक डॉटच्या 1 इंच बरोबर वरती एक डॉट करून घ्या आणि स्केलच्या साहाय्याने आपल्याला हे डॉट जोडायचे आहेत. ठीक आहे. स्केलच्या साहाय्याने आपल्याला हे डॉट नाही होणार माझं आता. अरे होणारच नाही आता माझं, थांब की. मग तर बघा, हे जर डॉट हाताने सुद्धा तुम्ही करू शकताय तर हाताने सुद्धा तुम्ही करून घ्या या पद्धतीने. बघा, हे डॉट आपल्याला जोडायचे आहेत. तर आय होप की तुम्हाला हे सुद्धा रांगोळी कळालेली असेल. ह्याच्यामध्ये मधोमध जर तुम्ही छोटासा दिवा जरी ठेवला किंवा हाफ म्हणजे छोटीशी समय असते ती सुद्धा खूप छान पद्धतीने दिसते. आणि ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन करताना ना मल्टी कलर करायचे. तर आता तिसरं समयासन बघूया. नेहमीप्रमाणे आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे, कारण मध्ये आपल्याला सर्कल काढायचा असतो, त्यासाठी आपल्याला मध्य काढणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला सर्कल जे काढायचं आहे ते 1 इंच आणि 2 mm काढायचं आहे. म्हणजे आपल्याला अर्धा इंच आणि वरती 1 mm एवढं मेजरमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे 1 इंच आणि 2 mm सर्कल आपलं तयार झालेलं आहे. आता समजा इथे ह्या ज्या पाकळ्या आपल्याला आता काढायच्या आहेत पुढच्या, त्याच्या प्रत्येक पाकळीच्या मध्ये अर्धा इंच एवढा गॅप पाहिजे आपल्याला. अर्धा इंचचं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. तर इथे डॉट करून घ्यायचा आपल्याला कशा पद्धतीने. बघा, हा पहिला डॉट जिथं केलाय तिथून पुढे अर्धा इंच, इथून हा जो डॉट आहे तिथून पुढे आपल्याला अर्धा इंच, म्हणजे पाकळ्यांची खालची बाजू आपली सेम यावी यासाठी हे घेणं गरजेचं आहे. आता जे अर्धा इंच केलेलं आहे तिथून आपल्याला वरती 4 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. 4 इंचाचं मेजरमेंट घेताना आपल्याला जो आपला टेप आहे तो असा सरळ घ्यायचा नाही आहे, थोडासा तिरका घ्यायचा आहे या पद्धतीने, कारण आपल्याला कर्व शेप द्यायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा, 4 इंचावरती आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे 4 इंचाचं जे मेजरमेंट घेतलेलं आहे तिथून आपल्याला 3.5 इंचाचं पुढे मेजरमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. हे झालं ह्या पॉईंटचं. आता दुसरा पॉईंट आपल्याला 4 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे तिरकं. ठीक आहे. 4 इंचाचं मेजरमेंट कुठे येतं आहे? इथे येतं आहे, बरोबर. आणि त्या 4 इंचाच्या मेजरमेंटच्या बरोबर समोर आपल्याला 3.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे खालच्या बाजूला घेते मी. 3.5 इंच दिसतंय. तर बघा, हा पॉईंट झाला, हा पॉईंट झाला. आता एक्झॅक्टली मी काय करते ते तुम्हाला कळेल. तर हा पॉईंट आपल्याला कर्व शेपमध्ये जोडायचा आहे. ओके. इथून पुढे 3 इंचाच्या वरती आपल्याला हा कर्व कंटिन्यू करायचा आहे आणि या पद्धतीने खाली बेंड करायचा आहे. ओके. जिथे आपण 3.5 इंचाचं मेजरमेंट घेतलं होतं तिथे आपल्याला हा बेंड करायचा आहे. अगेन हे दुसरा पॉईंट जो आहे तो आपल्याला याच पद्धतीने तिरका घ्यायचा आहे 4 इंचाच्या इथे. हां. आणि आपल्याला तो जोडायचा कुठे आहे? इथं जे आपण मेजरमेंट घेतलेलं आहे, 3.5 इंचाचं, तिथे ते आपल्याला जोडायचं आहे. आलं तुमच्या लक्षात? जर तुम्हाला हा पोर्शन सेम वाटत नसेल, जर सेम येणार नसेल असं वाटत असेल ना, तर इथून काय करायचं, आता हे अर्धा इंच आहे ना, म्हणजे साधारण 1 2 3 4 ह्या ज्या लाईन आहेत त्याच्यामधली जी मोठी लाईन आहे ही तो मध्य म्हणून घ्यायचा. ठीक आहे. तर समजा आता हे झालं अर्धा इंच आणि हे झालं अर्धा इंच, बरोबर. त्याचा मध्य कुठला आहे? हा आहे. आणि आपल्याला ही पाकळी किती लांब पाहिजे?
तेवढा आपल्याला आखून घ्यायचा आहे किंवा इथं डॉट करा. म्हणजे समजा आपल्याला त्याची उंची इथंपर्यंत पाहिजे तर हा डॉट काढायचा आणि हा डॉट इथे जोडायचा आणि हा डॉट खाली जोडायचा. ते दाखवते मी करून. 4 इंचाचं मेजरमेंट आणि तिथून पुढं 3.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे ना. बरोबर इथे मध्य येतोय, तर बरोबर इथे मध्य येतोय. आपली पाकळी सेम दिसावी म्हणून साधारण 11 इंचाचं वरती घ्या. म्हणजे 11 जे आहे पाटपट्टीवरती हे 11 इंच आहे ते घ्यायचं. इथून आपल्याला आपला नेहमीचा पॉईंट जोडायचा आहे. हा पॉईंट जोडायचा, हा पॉईंट दुसऱ्याला जोडायचा इथल्या मध्यला आणि तिसरा पॉईंट आपला इथे खाली 3.5 इंचाच्या इथे जोडायचा आहे. आलं लक्षात? याच पद्धतीने सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपलं फूल तयार झालेलं आहे. तर आत्ता सध्या ना हे फूल खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे, त्यामुळं मला जेवढं सोप्यातल्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल तितक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा आता म्हणाल की एवढंच कशाला घेतलं आहे, तर फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेलं आहे. तर असा बरोबर स्क्वेअर करून घ्यायचा. 10 इंच 12 इंच तुम्हाला कितीचा घ्यायचा आहे तो घ्या. या पद्धतीने फोल्ड करा जेणेकरून तो त्रिकोण होईल. ओके. तर बघा समय आसन किंवा फूल म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता. तर बघा हा फोल्ड केला, हा पहिला फोल्ड केलेला आहे आपण, हा दुसरा फोल्ड केलेला आहे आणि हा तिसरा फोल्ड आपण केलेला आहे. ठीक आहे. तर आता जिथून हे ओपन होतंय की नाही, हे बघा हे जे ओपन होतंय ना तो भाग आपल्याला कट करायचा आहे. तर कात्रीच्या साहाय्याने आपल्याला असा सर्कल करायचा आहे, हाफ सर्कल. ठीक आहे. हे बघा हे आपल्याला आईस्क्रीमच्या आकाराचं दिसत आहे बरोबर. तर आता आपण हे ओपन केल्यानंतर आपला जो समय आसन तयार होणार आहे ती या पद्धतीची झालेली आहे. तर बघा 1 मिनिटाच्या आत आपली समय आसन तयार झालेली आहे आणि हे जे पॉईंट आहेत त्याचा आपण मध्य काढलेलाच आहे हा बरोबर आहे. तिथं छोटासा आपल्याला सर्कल करायचा आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. म्हणजे जर मोठं पान घेतलं तर तुम्ही तो सर्कल 1.5 इंचाचा किंवा म्हणजे 1 इंचाचा 2 इंचाचा अशा पद्धतीने सर्कल करा. आणि हे जे तुम्हाला जे पॉईंट आहेत जे आपण फोल्ड केलेले आहे ते या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला कलर करायला सोपं जाईल. ठीक आहे. कुठलंही मेजरमेंट घ्यायची गरज नाही, काही नाही. 1-2 सेकंदाच्या आत आपलं हे समय आसन तयार झालेलं आहे. तर बघा हे जे 4 समय आसन आपण बनवलेले आहेत ते ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत आणि उपयोगाचे सुद्धा आहेत. तर ह्यातला तुम्हाला समय आसन कुठलं सोपं वाटलं, कुठलं आवडलं नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ह्यातल्या एका समय आसनला आपण छान अशी वुलन लावून घेणार आहे. कलर कॉम्बिनेशन मी तुम्हाला दाखवते. तर बघा घरच्या गौरी गणपतीसाठी मी हे एक फुडं म्हणून किंवा बॅकड्रॉप म्हणून मी देणार आहे ना, तर त्याला सूट होईल असं आपण उद्या कलर कॉम्बिनेशन त्या समय आसनला करणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.